ओके. तर आजचा जो दिवस आहे तो म्हणजे वर्षवास समाप्तीचाच ऑलमोस्ट. उद्या पौर्णिमा आहे. आणि या निमित्त मी बौद्ध भिक्षूंना बोलवलं, कारण की भगवान बुद्ध स्वतः म्हणतात की कालेन धम्म श्रवणम आणि कालेन धम्म साकच्चा. टाईम टू टाईम आपल्याला धम्म हे श्रवण करणं गरजेचं आहे आणि कालेनं धम्म साकच्चा म्हणजे त्याच्यावरती डिस्कशन करणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणजे कुठंही कधीही नाही, एक प्रॉपर टाईम, एक प्रॉपर प्लेस, इट शुड बी डिसाइडेड. कुठंही भगवान बुद्धांनी ते डिस्कस करायला नाही सांगितलं आहे, कारण की धर्म आहे आपला, धम्म आहे, त्याचा एक गरिमा असते, त्या शब्दांची गरिमा असते. तर त्याला प्रॉपर प्लेसमध्ये आणि प्रॉपर माणसासोबत डिस्कस करणं भरपूर गरजेचं आहे. त्यात एक ते मला पण पाणी देऊन द्या. तर एक कहावत आहे ना, संत कबीर म्हणतात की ज्ञानी से ज्ञानी मिले तो रस की लूट हम लूट और ज्ञानी से अज्ञानी मिले तो होय माता फूट. त्याने सांगण्याचंच तात्पर्य हे की मूर्खांची संख्या भरपूर जास्त आहे, बुद्धिमानांची संख्या कमी आहे किंवा क्वचित आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा काही आपल्याला डिसाईड करायचं असेल, मग ते स्टुडंट लाईफचं असो, बिझनेस असो, काही तुमचं असेल, तर एक मूलमंत्र असतो. तो मूलमंत्र काय असते, जे आपल्याला पॅरेंट्स पण सांगतात, फॅमिली मेंबर्स पण सांगतात आणि भगवान बुद्धांनी सुद्धा ते सांगून गेलेले आहेत. तो मूलमंत्र काय की असेवनाचं बालाना, म्हणजे डू नॉट असोशिएटेड विथ द फुलिश पीपल. म्हणजे जे मूर्ख लोक आहेत त्यांच्यासोबत कधीही आपल्याला फ्रेंडशिप नाही करायची आहे. म्हणून आपण जी वंदना पण घेतो, त्या वंदनामध्ये पण आपण म्हणतो की इमेना पुय्य कम्मेन मामे बाल समागम, म्हणजे की या पुण्यकर्माने जे मूर्ख लोक आहेत त्यांच्या संपर्कामध्ये मी नाही आलो पाहिजे. आणि केव्हापर्यंत नाही आलो पाहिजे, जोपर्यंत मला मुक्ती, मोक्ष जे निर्वाण आहे, जोपर्यंत मला प्राप्त नाही होत तोपर्यंत मी या मूर्खांच्या संगतीमध्ये नाही आलो पाहिजे. मूर्ख काय असतो की तो स्वतःला पण डिस्ट्रॉय करतो, त्याची जी बुद्धी असते ना ते डिस्ट्रक्टिव्ह असते, कन्स्ट्रक्टिव्ह नसते ती. तो स्वतःला पण डुबवतो आणि इतरांनासुद्धा तो घातक असतो. ते तुम्हीसुद्धा प्रोफेसर आहेत मुंबई विद्यापीठामध्ये, तुम्हीसुद्धा हेच गायडन्स देत असता तुमच्या स्टुडंट्स लोकांना. तर अशा लोकांना आपल्याला ओळखणं भरपूर गरजेचं आहे की खऱ्या अर्थाने कोण मित्र आहे. मित्र असूनसुद्धा तो वैरीपेक्षा कमी नसतो कधी कधी, आणि कोणी कोणी वैरी असतो पण तो एक आपल्याला गायडन्स, एक गुरु, एक टीचर पण असू शकतो तो. तर हे आपल्याला थोडं विवेकबुद्धी किंवा एक हुशार जो दिमाग असतो त्या वेळी जर आपण विचार केला तर आपल्याला जे वैरी लोक आहेत, जे आपल्याला आणि आवडत नाही, त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला भरपूर काही शिकता येते. आणि कधी कधी फ्रेंड्स असूनसुद्धा ना आपण त्यांच्याकडून काही नाही शिकत. आणि आपली जे जीवनाचं जो चक्र चालतो तो चक्र कसा असतो, आई वडील, फ्रेंड्स, रिलेटिव्स, हे चाकं आहेत जीवनाला पुढे घेऊन जाण्याकरता. आणि जर या चाकापैकी जर एकही चाक जर ढासळला किंवा खराब झाला तर कुठं ना कुठं आपली जी गाडी असते ते इम्बॅलन्स होते लाईफची. तर म्हणून जे काही आपले आता पॅरेंट्स कशी असेल, पण आपल्याला त्यांना घेऊन चालायचं आहे. सो वॉट एव्हर दे आर, त्यांचं काही हॅबिट्स असेल, काही असेल. पण जे फ्रेंड्स आहेत, जे आपल्याला बाय बॉर्न नाही मिळालेले आहे, इट शुड बी अ सिलेक्टिव्ह आहेत ते, ठीक आहे. तर त्यांना आपल्याला सिलेक्शन करताना थोडी काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर एक सिगालवाद सुत्त म्हणून एक येतो, जर तुम्हाला कधी टाईम मिळेल तर नक्की त्याला तुम्ही वाचा. प्रत्येक स्टुडंट्सला, प्रत्येक टीचरला तो सुत्त त्याने वाचण्यासारखं आहे आणि भरपूर काही तिथून ग्रहण करण्यासारखं आहे. बुद्धांच्या काळामध्ये एक जे उपासक असतात ते भरपूर श्रद्धावान असतात आणि भगवान बुद्धांच्या सेवेमध्ये असतात. आणि त्यांचा जो मुलगा असतो तो थोडंसं जे आजकालची मॉडर्न पिढी आहे म्हणजे थोडं पाटी शाटी या टाईपचं असतो. आणि त्याला भगवान बुद्धांची जी टीचिंग्स असते ती असं बोरिंगसारखी वाटते, म्हणजे त्याला काही रस नसतो त्याच्यामध्ये. तेव्हा मरत असताना तो काय सांगतो किंवा तू एक काम कर की रोज तू या
नदीकडे जा आणि तिथं जाऊन आंघोळ करून जे 6 डायरेक्शन्स आहेत, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, आणि जी वरची जी डायरेक्शन आणि खालची जी डायरेक्शन आहे, या 6 डायरेक्शनला तू पूजा कर, वंदन कर. त्याला माहिती होतं त्याच्या वडिलांना की एक ना एक दिवस भगवान बुद्ध तिथून जाणार आणि भगवान बुद्ध त्याला एक्झॅक्ट ते डायरेक्शनचा काय अर्थ आहे ते त्याला ते सांगते. आणि एक दिवस असंच होतो की भगवान बुद्ध तिथून जात असतात आणि मग त्याला विचारतात की तू का करतो, कारण की भारतामध्ये असे भरपूर कर्मकांड आहेत की ते करतात पण त्याचं काय रिझल्ट त्यांना मिळते अजिबात नाही माहिती. आता रिसेंटली 9 रात्र काहीतरी गेली, ठीक आहे. धर्म जो असतो ना तो फिजिकल चेंज करता नसतो, धर्म हा मेंटली चेंज करण्याकरता असतो. तुमची मानसिकता, तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू, तुमचं मेंटल ॲटिट्यूड हे चेंज करण्याकरता असते, फिजिकल चेंज करण्यासाठी नाही. फिजिकल चेंज तुम्ही जिममध्ये जाऊन पण करू शकता, योगा करूनसुद्धा तुम्ही करू शकता. बट धर्म जो असतो तो मनाला विकसित करण्याकरता किंवा मनाला संस्कारित करण्याकरता असतो. मग भगवान बुद्ध त्याला विचारतात तर तो म्हणतो की मला नाही माहिती, माझ्या वडिलांनी सांगितलं आहे, सो दॅट्स आय एम डुईंग दिस. मग भगवान बुद्ध त्याला सांगतात की त्या डायरेक्शनचा काय अर्थ आहे आणि त्याचा आपल्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टन्स आहे. माझी इच्छा राहणार, मी सांगणार नाही, तुम्ही स्वतः त्याला वाचा. सुंदर आहे, म्हणजे तुमचा लाईफ करता इतकं उपयोगी राहणार तो सुद्धा. जास्त नाही आहे, मी व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवून देणार, तुम्ही सुद्धा. हां, आणि मग नंतर जेव्हा मी येणार देन वी कॅन डिस्कस ऑन दिस सुद्धा. मी तुमचं पण स्टडी मी बघणार की तुम्ही किती स्टडी केलेलं आहे त्याच्यावरती. तर त्याच्यामध्ये सुद्धा की आईवडिलांचे काय कर्तव्य आहेत, मग मुलांचे काय कर्तव्य आहे त्यांच्याप्रती, मग टीचरचे काय कर्तव्य आहे स्टुडंटप्रती, स्टुडंटचे काय कर्तव्य आहेत टीचर्सप्रती, त्याच्यानंतर भिक्षूंचे काय कर्तव्य आहेत तुमच्याप्रती, तुमचे काय कर्तव्य आहेत आमच्याप्रती, मग तुमच्याकडे नोकर चाकर असेल तर तुमचे काय कर्तव्य आहे त्यांच्याप्रती, त्यांचे काय कर्तव्य आहे तुमच्याप्रती, हे सगळं त्याच्यामध्ये सांगण्याचं म्हणजे एक सोशल सिस्टम एक त्याच्यामध्ये समजवण्याचा प्रयत्न भगवान बुद्धांनी केलेला आहे. इतकं सुंदर तो उपदेश आहे. तर असंच आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळते तेव्हा या धम्माला आपण श्रवण केलं पाहिजे. भिक्षूला पाहून तुम्हाला काय वाटते, काय फील येते, काय भावना निर्माण होतात, काय इमोशन्स तयार होतात, तुम्ही सांगा. आदर असतो भिक्षू म्हटलं की समर्पण आणि त्यागाची जी भावना असते. निस्वार्थपणे ते भगवान बुद्धांचा धम्म सर्वांना समजावतात. तुम्ही आदर, त्याग, आदर, समाजाप्रती त्याग, समाजासाठी भावना, समाजाला चांगलं डायरेक्शन देणं. गुड. काय फील येते जेव्हा भिक्षूंना तुम्ही बघता, तुम्हाला काय वाटते? डिसिप्लिन. ओके. तो समाजाप्रती ते नेहमी म्हणजे आचरण आणि सगळं स्प्रेडिंग अवेअरनेस. निगेटिव्हिटी मनातून अशी कुठेतरी निघते असं वाटतं. गुड आन्सर. गुड. तू सांग. रिस्पेक्ट. रिस्पेक्ट. गुड. हां, तू? व्हेरी गुड. व्हेरी गुड. गुड. तुझं नाव काय? मैत्री. मैत्री. रिस्पेक्ट. ओके. आणि तुम्ही? धम्मासाठी तुम्ही लोकांना जागरूक करता की आपला धम्म पुढे जाण्यासाठी. भिक्षू मोस्टली हा काय असतो, सिम्बॉल ऑफ पीस, द सिम्बॉल ऑफ पॉझिटिव्हिटी, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, राईट. आणि भगवान बुद्ध ही वॉज जस्ट लाईक अ सायकोलॉजिस्ट, ही वॉज जस्ट लाईक अ डॉक्टर फॉर अस. हिज धम्मा लाईक अ मेडिसिन फॉर अस, राईट. अँड हिज टीचिंग्स, त्याची जी डॉक्ट्रीन आहे भगवान बुद्धांची, हे धम्मा आहे. त्यानंतर संघ लाईक मी, ठीक आहे, किंवा जे भिक्षुनी आहेत, जे काही प्रचारक असतील,
दे आर लाईक कंपाऊंडर अँड नर्स. कारण की आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर आपली प्रकृती दूर नाही होत. डॉक्टर काय करतो, दवाई देतो, पण त्याला मॉनिटर करण्याकरता संघ असतो. राईट, कधी घ्यायचं, काय करायचं, कुठलं इंजेक्शन मारायचं, सलाईन लावायचं आहे का, कारण की नेहमी डॉक्टर नाही येत तुमच्याकडे. राईट, तर हा जो संघ असतो हा तो सगळं मॉनिटर ते करत असते ते. आणि भगवान बुद्धाला माहिती होतं की मी भविष्यामध्ये नाही राहणार, तर संघा विल बी देअर, भिक्खू संघा, तर हे मीडिएटरचं काम करतील टू कनेक्ट बुद्धा, टू कनेक्ट धम्मा. त्याकरता हा जे बुद्धिस्ट मॉंक्स आहे ते कन्सेप्ट भगवान बुद्धांनी ठेवलेली आहे. तर हा जो कन्सेप्ट आहे भिक्खू संघ किंवा जे प्रचारक आहे ते समाजाकरता भरपूर उपयोगी असतात. तर बहुतेक जे तुम्हाला आता माहिती नसेल ते मी सांगितलं असेल, आणि जर तुम्हाला माहिती असेल ऑलरेडी तर त्यातला काय होतं, तो रिवाईज होऊन जातो. ते म्हणजे ते आठवणी आणखी पुनर्जीवित होतात. आणि हे पुनर्जीवित झाले किंवा तुम्हाला काही नवीन ऐकायला मिळालं, सो इट क्रिएट अ पीस, इट्स क्रिएट अ नॉलेज, इट्स क्रिएट अ विजडम. म्हणजे लॉस कुठंच नाही आहे आपला. बुद्धिझम प्रॅक्टिस करताना किंवा बुद्धिस्ट फिलॉसॉफी ऐकताना तर आपल्याला भविष्यामध्ये काय करायचं आहे, कसं काय करायचं आहे, काय प्लॅनिंग्स करायचं आहे ते सुद्धा आपल्याला माहिती पडतं. मोस्टली आता भारतामध्ये काय एक मेंटल ॲटिट्यूड आहे, काय ॲटिट्यूड आहे की फक्त पैसे कमवायचा. राईट, आईवडील पण हां ये जॉब करो, वो करो, ये करो, बट दे नेवर थिंक अबाउट द मेंटल एज्युकेशन. की चला त्यांचा लाईफमध्ये डिप्रेशन येणार, मुलांच्या लाईफमध्ये निगेटिव्हिटी येणार, जॉब लॉसेस होणार, कोणी काय बोलून देणार, तिथून ओव्हरकम कसं काय करायचं त्याच्यावरती पॅरेंट्स डिस्कस नाही करत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो की जेव्हा लाईफमध्ये तुमचं डाऊनफॉल येते त्यावेळेला तुम्ही कसं काय वरती आले पाहिजे. कोई ऊपर जाते रहेगा तो सब अच्छा अच्छा ही है, तेव्हा आपल्याला काही आवश्यकता नाही पडत कुणाची, बिलकुल आपण हवे में रहते हैं. पण जेव्हा तो खाली पडतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला सहायताची किंवा त्याला हेल्पची आवश्यकता पडते. त्याकरता मग तो धम्म आपल्याला हेल्प करतो. आणि धम्म काय सांगतो आपल्याला की जे काही होत आहे सगळं परिवर्तनशील आहे. जब अच्छा था ये भी बदलने वाला है, बुरा था वो भी बदलने वाला है. हा जो मेंटल ॲटिट्यूड राहणार, तर हा मेंटल ॲटिट्यूड तुम्हाला समतेमध्ये घेऊन जातो. म्हणजे इक्वॅनिमिटी आपण ज्याला म्हणतो, लाईफमध्ये स्टेबिलिटी आपण ज्याला म्हणतो. नाहीतर आपण काय होते मोस्टली आपल्या लाईफमध्ये कोई तारीफ करता, इतनी तारीफ है वो गुब्बारे की तरफ फुल जाता है सा, तर माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण. आणि मग गुब्बाराला तुम्ही एक पिन मारा अशी, तो गुब्बारा कुठं ते पडून जाणार माहिती नाही पडत ते, है ना. तर अशा सिच्युएशनमध्ये हा धम्म काम करतो. आणि इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या प्रत्येकांच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स येणारच आहेत. म्हणून ते गोयंका गुरुजी म्हणतात की सुख आहे तो नाचे नाही, दुःख आहे नाही रोय, तो दोनों में समता रहे. तर दोन्ही याच्यामध्ये आपल्याला समता ठेवायची आहे. आणि ती समता म्हणजे मेंटल स्टेट आहे. तो मेंटल स्टेट तुम्हाला स्थिर ठेवण्याकरता तुम्हाला मग ते बुद्धिस्ट एज्युकेशन, माइंड एज्युकेशन, मेडिटेशन, बुद्धिस्ट फिलॉसॉफी याला वाचणं भरपूर गरजेचं आहे. आणि त्याला दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करणं भरपूर गरजेचं आहे. मी नाही बोलेल की बाबा आता तुम्ही प्रॅक्टिस करणं चालू केलं तर 10 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्ये. कारण की इट्स ऑल टू चेंज युअर बिहेवियर पॅटर्न. तुमचं जे बिहेवियर जे पॅटर्न आहे त्याला चेंज करण्याकरता हा बुद्धिझम आहे. म्हणजे तुम्हाला इंटरनल चेंज करण्याकरता हा बुद्धिझम आहे. किंवा जे काही धर्म असतात ते तुमचं जे बाहेरून जे आउटलुक आहे त्याला चेंज करण्याकरता नसते. त्याचा बाहेरी आउटलुकमध्ये त्याचा फरक पडतो. कारण की जेव्हा आपलं मेंटली जेव्हा काही चेंजेस येतात तर तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येणं, तुमचं व्हॉईस सॉफ्ट होणं, है ना, तुमची स्किन आणखी हे होणार, तुम्ही रेडियंट होणार, तुमचं ओरा एक चांगलं होतो का, कारण की तुमच्या मनाला तुम्ही संस्कारित केलेलं आहे, तुमच्या मनाला तुम्ही डिसिप्लिन केलेलं आहे. तर ते मनाचं कुठं ना कुठं मग आपल्या शरीरावरती ते इम्पॅक्ट पडतो. म्हणून भरपूर लोक म्हणतात की चेहरा ये मन का दर्पण आहे. तर म्हणून भरपूर लोक चेहरा बघून तो कुठल्या स्वभावाचा आहे, काय आहे हे लगेच समजून येते भरपूर लोकांना. तर काही काही जे लोक असतात, काही काही भिक्षू वगैरे, ते कुठल्या ब्युटी पार्लरला नाही जात, बट स्टील त्यांचे फेसेस वगैरे बघा इतके ग्लोईंग असतात, ते इतके चमकदार असतात. तर कशामुळे? धम्माचा प्रॅक्टिसमुळे. तर धम्म हा तुम्हाला शांत बनवतो. धम्म हा तुम्हाला जे अनवॉन्टेड माइंड असतो, म्हणजे वॉन्टेड जे माइंड असते, म्हणजे ये भी चाहिए, वो भी चाहिए, ये भी चाहिए,
तो जो आणि क्रेविंगवाला जो माइंड असतो, तो क्रेविंगवाला माइंड असून आपल्याला एक सॅटिस्फाईड माइंड तो तयार करतो. आणि जेव्हा आपलं सॅटिस्फाईड माइंड जेव्हा आपलं तयार होते, तर आपलं उगाच ते खर्च पण आपला कमी होऊन जाते. तो ये भी चाहिए, वो भी चाहिए, ये भी चाहिए. ते वॉन्टिंग माइंड्स नेहमी माणसाला दुःखी करतो. आणि जर त्याला नाही मिळाली ती वस्तू तरी तो दुःखी होतो. आणि पैशाचा अभाव तर सगळीकडे आहे. इथं पण इकॉनॉमिक्सचा सिद्धांत येतो, राईट. मनाला जर आपण मनाला जर संयमित ठेवलं तर तुमचं माइंड बॅलन्स चांगलं होतं, तुमचा बँक बॅलन्स चांगलं होतं, सोसायटी बॅलन्स तुमची चांगली होते, परिवाराचा बॅलन्स चांगलं होतं. कशामुळे? एक बॅलन्समुळे, माइंड बॅलन्स. तर मॅक्झिमम लोक कशा करतात? बँक बॅलन्स, बँक बॅलन्स, बँक बॅलन्स. आणि बँक बॅलन्स इतकं मोठं असतो की मग ते त्याचा उपयोग पण नाही करू शकत, कारण की ते इतकं एंगेजमेंट त्यांचं असते या कामासाठी त्या कामासाठी. तर सांगण्याचं तात्पर्य हे की आपल्याला आपलं मेंटल हेल्थ पण बरोबर ठेवायचं आहे, आपलं फिजिकल हेल्थ पण बरोबर ठेवायचं आहे, आणि आपलं जे फायनान्शियल जे हेल्थ आहे ते पण बरोबर एकाच पट्टीने ते गेले पाहिजे. कुठेही कमी जास्त ते नाही झालं पाहिजे. तेव्हाच तुम्ही काय, जी तुमची पुढची जी लाईफ राहणार ते तुम्ही एकदम पीसफुली आणि हेल्दी लाईफ तुम्ही स्पेंड करू शकणार. आता कोणीतरी एक झुंझुनवाला होता, त्याचं काय 8,000 करोड किंवा 800 करोड त्याचं काय डेलीचं इन्कम आहे, पण तो चेअरवरती बसला असतो. ही इज नॉट एन्जॉईंग हिज ओन वेल्थ. तर असं पण नको. तर आपल्याला समाजाकरता पण काम करायचं आहे. जे काय आपण चॅरिटी करू शकतो चॅरिटी पण करायचं आहे, कारण की चॅरिटीचा आपल्या दैनंदिन जीवनावरती भरपूर इम्पॅक्ट असतो. म्हणून जे भगवान बुद्धांनी सांगितलं की जे काही आपल्याला इन्कम होतं त्या इन्कमाचा एक पार्ट आपल्याला समाजाला द्यायचा आहे, कारण की समाजामधूनच येत होतो. तर आपल्याला ते सुद्धा आपलं एक कर्तव्य आहे. आपल्याला असं वाटतं की आम्ही दिलं, पण दिलं नाही आहे. ते ज्यांना तुम्ही दिलं ना त्या लोकांनी तुमच्यावरती उपकार केला आहे असं समजून चला, कारण की आपण आपली पारमिता पुष्ट करतो, आपण आपले सद्गुण पुष्ट करत आहोत. त्या लोकांनी तुमच्यावरती एहसान केलेलं आहे. आणि काय की आपल्याला पारमिताचे जे घडे आहेत ते आपल्याला भरायचे आहेत. जेव्हा आपण कुणाला काही देतो, काही करतो, तर असं समजून चला की त्या लोकांनी आपल्यावरती उपकार केलेला आहे की आपल्याकडून काही घेऊन, कारण की तुम्हाला त्याचा नंतर जे बेनिफिट होणार आहे ते भरपूर मोठ्या लेवलवरती होणार आहे. तुम्हाला जे नंतर त्याचे जे विपाक येतील किंवा त्याचे जे परिणाम होणार आहे, परिणाम येणार आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणावरती येणार आहे. तर तुम्ही जे काही तुम्ही सोसायटीला देत आहे किंवा भिक्षूला देत आहे, संघाला देत आहे, कुणालाही काही देत असणार. इव्हन भगवान बुद्ध म्हणतात की जो व्यभिचारी माणूस आहे, दारू पिणार आहे, जरी तुम्ही त्याला काही देत आहे तर त्याचासुद्धा तुम्हाला एक चांगला रिझल्ट मिळतो. आणि इतकं त्या मनुष्याला, हा मनुष्य इतकं याने एक इम्पॉर्टंट प्राणी आहे किंवा इतकं तो युजफुल आहे समाजाकरता. तर या सगळ्या बाबींना आपण लक्षात ठेवून कसं काय आपण आपलं जीवन सुखमय केलं पाहिजे. आणि आपण इथंच नाही थांबलं पाहिजे. तर ही भगवान बुद्धांची जी शिक्षा आहे, कसं काय आपण प्रसार त्याचं करू शकतो. म्हणजे जे लोक अंधकारामध्ये आहे त्यांना कसं काय आपण प्रकाशाकडे आणू शकतो. जे धर्माच्या नावाने अंधश्रद्धेमध्ये पडलेले आहे, अशा जर प्रकाशमयी जर आपण जीवन किंवा प्रकाशमयी जर त्यांच्याकडे काही शब्द घेऊन गेलो तर नक्की तिथून ते निघणार. त्या लोकांना शिवीगाळी करण्यापेक्षा की आपण त्यांना एक्झॅक्ट राईट पाथ काय आहे, जर आपलं कर्तव्य काय असतं की कोणी जर वाईट मार्गाला जात असेल इधर मत जा, ये प्रॉपर मार्ग आहे. आपण त्याला शिव्या दाटी करून जर आपण पाठवण्याचा प्रयत्न करायचा तो नाही जाणार. तो म्हणजे काय पोलाईट वेनी, हंबल वेनी जे काय आपण करू शकतो ते केलं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की आपल्या स्वतःमध्ये चेंजेस आणणं भरपूर गरजेचं आहे. इफ यू वॉन्ट टू चेंज समवन यू हॅव टू चेंज युअर सेल्फ फर्स्ट. तर त्याचा इम्पॅक्ट तो पुढच्याला पडतोच. ते अरे यार दिस आर बुद्धिस्ट, हे काहीतरी वेगळे आहेत. त्यांचं बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, परिवारामध्ये, घरामध्ये एक वेगळी ऊर्जा आहे, एक वेगळा आदर सन्मान आहे. तर ते जर तुम्ही काहीतरी नवीन देणार, कारण की ते वस्तू त्यांच्याकडे नाही आहे किंवा ते गोष्टी त्यांच्याकडे नाही आहे, तर ते त्यांना पण वाटेल की नाही आपल्याला यांच्याकडून काहीतरी एडॉप्ट करायला पाहिजे. मोस्टली आता वी आर नॉट अ कल्चर्ड सोसायटी ऑलमोस्ट. सो आपल्याला एक कल्चर्ड सोसायटी आपल्याला इस्टॅब्लिशमेंट करायचं आहे. आणि ते जे आपले शिकले सवरले जे लोक आहेत त्यांची एक थोडं मोठ्या लेवलवरती रिस्पॉन्सिबिलिटीज आहे की आपण थोडंसं नीटनेटकं राहायला पाहिजे. थोडं मनाला आणि थोडंसं आपल्या वाचेला थोडं संयमित ठेवलं पाहिजे. कसं काय लोकांना आपलं जितकं हेल्प होऊ शकते आपण हेल्प केली पाहिजे. जे काय होऊ शकते चांगलं फक्त पॉझिटिव्ह काम करायचं सोसायटी करता. तर त्याचा इम्पॅक्ट कुठं ना कुठं मग आपल्या परिवारावरती, जे फ्रेंड्स सर्कल असतात त्यांच्यावरती सुद्धा तो होतो. ते आता नाही होणार, नंतर होणार, पण त्याचा ते पॉझिटिव्ह
इम्पॅक्ट जातो ते. म्हणून आपण बघतो की जो मनुष्य ज्याच्यासोबत असतो त्याचे काही ना काही तो गुण धर्म घेऊनच टाकतो, ॲटोमॅटिकली घेऊन टाकतो तो. लॉ ऑफ नेचर आहे ते. म्हणून कधीही तर तुम्हाला असं वाटते की तुमचा जी भावी पिढी आहे किंवा जे मुलं आहे त्यांच्यावरती चांगला इम्पॅक्ट गेला पाहिजे, तर तुम्हाला थोडंसं संयमित राहणं भरपूर गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही तुमच्या मुलांना तुम्ही आदर्श ठरू शकता. म्हणून भगवान बुद्धांना आपण म्हणतो तथागत, यथावादी तथाकारी, तथाकारी यथावादी. म्हणजे जसे ते बोलत होते तसेच ते वागत होते, जसे ते वागत होते तसेच ते बोलत होते. आणि या सिद्धांताला आपण सगळे मांडणार आहे. तर आता तुमचं मी त्रिशरण पंचशील घेतलं, तुमच्याकरता ध्यान भावना घेतली, वंदना घेतली, आणि कसं काय आपल्या मनाला संयमित करायचं, कसं काय वेल कल्चर सोसायटी बनवायचं, त्याच्यावरती सुद्धा आपलं डिस्कशन झालेलं आहे. तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, वी कॅन डिस्कस. काही प्रश्न आहेत जे मी बोललेलं आहे त्याच्यावरती? कसं वाटलं लेक्चर, कसं वाटलं? छान. त्याच्यावरती आता काही प्रश्न तर झालेच असते ना उत्पन्न? नाही? ॲक्च्युली आज शरण म्हणजे परित्राण पाठ घेण्याचं एक मुख्य कारण हे पण होतं की आज पौर्णिमा आहे, आलेच्या दिवशी झाली. अरे वा, गुड. त्याच्यामुळे म्हटलं आज घेऊया. आणि करुणा काळात आवश्यकता आहे, तर हिला आता नवीन तिचं पर्व चालू होणार आहे, 20 वर्षाची झाली, तर हिला काहीतरी शुभाशीष तुम्ही द्या. बघा, मी मग अशी सांगितलं की लाईफ्समध्ये अप्स अँड डाऊन्स येतात, तर त्याच्याकरता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की माइंड बॅलन्स. आणि माइंड बॅलन्स करता आपल्याला मेडिटेशन भरपूर हे गरजेचं आहे. सेकंड की आपण जितकं मैत्री भावना आपण जितकं करणार, मग अशी सांगितलेलं आहे की स्वतःप्रती इतरांप्रती, तर तितकं तुमचं मनामध्ये द्वेष हे कमी होणार. आणि भगवान बुद्धांनी काय सांगितलं आहे की 4 ब्रह्मविहार त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्याला मैत्रीमध्ये राहणं भरपूर गरजेचं आहे. जे आपण ते मैत्री भावना म्हणजे मेडिटेशन. तर मैत्रीचं जर मेडिटेशन आहे ते तुम्ही कधीही करू शकता, 24/7. चालताना, उठताना, बसताना, जेवण बनवताना, काही काम करत असताना तुम्ही मैत्री भावनेमध्ये तुम्ही राहू शकता. जे आता मी तुम्हाला मेडिटेशन शिकवलं ते तुम्ही कधीही नाही करू शकत. त्याच्याकरता प्रॉपर तुम्हाला बसावं लागेल, डोळे बंद करावं लागेल, राईट. पण मैत्री भावना जी आहे की माझं भलं हो, इतरांचं भलं हो, आईवडिलांचं मंगल हो, त्यामुळे जे तुमचं त्याच्यानी 11 बेनिफिट्स भगवान बुद्धांनी सांगितले आहे. 11 बेनिफिट्स, आणि ते सगळे इतके युजफुल आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की तुमचं मन स्थिर होते. तुमचं वैरी तुम्हाला कुठल्याही शस्त्रांनी नाही मारू शकत. तुम्ही कुठेही गेले तर तुम्हाला सक्सेस मिळेल, ठीक आहे. तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचं वर्ण त्याच्याने चांगलं होतं, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही सुखपूर्वक झोपता, तुम्ही सुखपूर्वक उठता, तुम्हाला कुठलेही बॅड ड्रीम्स नाही आहेत, तुमचं हेल्थ चांगलं असतो, मेंटल हेल्थ चांगलं असते. इतके बेनिफिट्स आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आहे. जेव्हा मी सांगितलं की यू विल गेट द सक्सेस इन ईच अँड एव्हरी कॉर्नर, विषय संपला तिथं. आणि प्रत्येक माणूस सक्सेस करता लढत असतो, तो झटत असतो. तर इतकं फक्त एका मैत्री भावनेमुळे, एका मेडिटेशन जर आपण ते इम्प्लिमेंट केलं, कारण की जे बाकीचं जे अकॅडमिक एज्युकेशन आहे ते तुम्ही विद्यापीठामध्ये जाऊन घेऊ शकता, पण जे माइंडचं जे एज्युकेशन आहे हे लोक नाही देऊ शकत, कारण की ते तितके पोहोचलेले नाही आहेत ते. म्हणून ते एनलाइटेड आहेत, पण थोडं काय एनलाइटेड आहेत. भगवान बुद्ध जे फुल्ली एनलाइटेड आहेत. हे तुम्हाला पोटापाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करून देतील, पण जे मानसिक जे आपल्याला आहे त्याकरता नत्थी मे शरणंगय्यम बुद्धो मे शरणंगम. बुद्धच आपली एक शरण आहे. त्याकरता जर शक्य होत असेल तर तुम्ही मेडिटेशनला वगैरे जात राहा. आणि अधूनमधून तुम्ही घरच्या करता वंदना वगैरे घ्यायची, तर वंदनाचं पण मी तुम्हाला याचं हे सांगतो की भगवान बुद्ध म्हणतात की कधी तुमच्या लाईफमध्ये टेन्शन आलं, डिप्रेशन आलं, काही आलं तर बुद्धांची वंदना करा, त्याच्यानी तुमचं संपेल. त्याच्यानी पण जर नाही होतं तर धम्माची वंदना करा, संघाची वंदना करा. कधी तुमच्या मनामध्ये भीती आलं, काय झालं, म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये गाणं भरपूर फेमस आहे की घबराए जब मन अनमोल और हृदय हो डामाडोल, तब मानव तू मुख से बोल, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. तर कधी आपल्या, आणि हे सगळे जे काय मेंटल डिसीज आहेत, ठीक आहे ना, मेंटल स्टेट आहे. आणि या स्टेटमधून प्रत्येक माणसाला
जावं लागते. तर त्याच्याकरता हे बुद्धिझम आपल्याला त्या मेंटल स्टेटला कसं काय आपण इक्वॅनिमिटी ठेवू शकतो, समतामय ठेवू शकतो, याच्याकरता बुद्धिझम हा काम करतो. आणि जर तुमचं मेंटल स्टेट जेव्हा बॅलन्स झाला, तुम्ही प्रत्येक अवस्थेमध्ये शांत आहेत, तर बाकी तुम्हाला प्रॉस्पेरिटी हे ते इझिली येऊन जाते. ज्या माणसाकडे धन आहे, सगळं काही आहे, मेंटल पीस नाही आहे, तो सुसाईड पण करू शकतो. लाईक सुशांत सिंग, असे भरपूर काही आहे. सगळं काही होतं त्याला, पैसे होतं, हे होतं, ते होतं. तर आपल्याला मेंटल पीस आणि मेंटल बॅलन्स माणसाने सगळ्यात जास्त त्याच्याकडे लक्ष केंद्रित करावे. ते डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. मी पण त्याच्याकडे भरपूर लक्ष देतो. तर ते डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. कोणी झगडा पण करत असेल, बाबा ठीक आहे, तुम करते बेटा, कारण की तो माझा धर्म नाही आहे. झगडा करणं हा तुझा धर्म आहे, तू हे करत बस. आणि त्याच्याने काही नव्हतं, फक्त एक्सचेंज ऑफ नेगेटिव्हिटी होतं. राईट, बोला. म्हणजे मला हे की आम्हाला आता 10 मिनिटाची मेडिटेशन करायचं, म्हणजे मैत्री भावना करायची. तर ती मैत्री भावना करण्यासाठी 10 ते 15 मिनिटात मी कसं, म्हणजे मला जास्त सविस्तर सांगा की माझं कल्याण हो, माझं कल्याण हो. मी असं जेव्हा किती वेळ असं बोलायचं की जेव्हा मी माझ्या ह्याच्यात असणार, त्यानंतर माझं परिवाराचं कल्याण हो, माझ्या मित्रांचं कल्याण हो, असं ह्या 15 मिनिटाच्या अंतरामध्ये मी 5-5 मिनिटांनी किती वेळ बोलायचं असं, किंवा ते हे तुम्ही कधीही बोलू शकता, कितीहीदा बोलू शकता. मी सांगितलं 24/7 24/7 तुम्ही कधीही त्याची प्रॅक्टिस करू शकता. असंही काय विचार करता तुम्ही, नेगेटिव्हिटीज विचार असते. असे काय विचार करता तुम्ही, पास्ट आणि फ्युचरचं तुम्ही विचार करत असता, जे युजलेस असते, ज्याचं काहीही काम नसतं. तुम्ही जे काही विचार करता ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा रात्रपर्यंत, जर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन काढलं ना, तर तुम्हाला वाटेल की 99.99% युजलेस थॉट्स आहेत म्हणून. ते तुम्ही एका तासाचाच तुम्ही विचार करा, किंवा एका तासामध्ये आज तुम्ही काय काय विचार केलेला आहे, किंवा अर्ध्या तासाचं, 1 मिनिटाचं. त्याच्यामध्ये 1 मिनिटामध्ये पण तुम्हाला समजेल की सगळे युजलेस थॉट्स होते, जे काही कामाचे नव्हते. त्यापेक्षा जर आपण त्या थॉट प्रोसेसला जर आपण मैत्रीमध्ये इस्टॅब्लिशमेंट केलं, करुणेमध्ये इस्टॅब्लिशमेंट केलं, उपेक्षामध्ये, समतामध्ये, याच्यामध्ये जर इस्टॅब्लिशमेंट केलं, तर ते कधीही आपल्याकडचा पॉझिटिव्हिटी निर्माण होणार त्यामुळे. आणि त्यामुळे आपण सगळ्यात अगोदर स्वतःप्रती, मग इतरांप्रती तुम्ही जितकं मैत्री भावना करणार, तर काय होणार की तुमचं एकदम पॉझिटिव्ह जे वेव्ज असतात ते त्या माणसाकडे ते जात असतात. तुमचं तो कितीही वैरी असणार, त्यांनी जरी तुमच्याकरता मारण्याची प्लॅनिंग केलं असेल ना, तर तुम्ही जर मैत्री भावना करत राहणार तर प्लॅनिंग पण सोडून देणार तो. आणि इतकं ते आपल्या पॉझिटिव्ह वेव्सचं, वाईब्सचं इतकं इम्पॅक्ट जातो. तर ते तुम्ही कधीही करू शकता, कधीही प्रॅक्टिस करू शकता. ट्रेनमध्ये बसले आहेत, चालत आहे, कधी करा तुम्ही. इट इज कॉल्ड ब्रह्मविहार. ते एकदम सबलाईम मेंटल स्टेट आहे. त्याच्यामध्ये राहणारा माणूस अनंत सुखमध्ये, अनंत शांतीमध्ये, मुदितामध्ये असतो. तो एक वेगळ्याच आनंदामध्ये असतो. आता सगळे लोक आपलं दुःखचक्र चालवलेलं आहे. मॅक्झिमम लोकांना बघा, तुम्ही एका स्क्वेअरवरती उभे व्हा आणि बघा, इतके दुःखी दिसतात इथं जाताना. आणि आपण काय, आपल्याकडे धर्मचक्र आहे, म्हणजे सुखाचं चक्र आहे. तर सुखचक्र आपण गतिमान करणं भरपूर गरजेचं आहे. आणि 2 दिवसापूर्वीच झालेला आहे धम्मचक्राचा जो दिवस होता, बाबासाहेबांनी गतिमान केलेला आहे. तर आपल्याला पण गतिमान करणं भरपूर गरजेचं आहे. आणि आपल्याला प्रतिनिध नाही ठेवता, आपण इतरांना पण त्या धर्मचक्रामध्ये जोडलं पाहिजे. म्हणजे ते भावचक्रामध्ये फसलेले आहे, दुःखचक्रामध्ये फसलेले आहे, तेव्हा तुम्ही हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता तुमच्या डे टू डे लाईफ करता. आणि नथिंग ॲट ऑल. म्हणजे मला काही पूजा नाही करायची. ओनली थिंग इज दॅट यू हॅव टू चेंज युअर मेंटल ॲटिट्यूड, नथिंग ॲट ऑल. बट हाऊ डू वी फोकस आवर माइंड? म्हणजे काय होतं की डिव्हायसेस आता आपल्या हातात आहे, स्पेशली यंग जनरेशन. तर त्याच्यात किती वेळ जातो हे आपल्याला कळत नाही. म्हणजे यू जस्ट कीप ऑन वॉचिंग समथिंग, डुईंग समथिंग विच इज नॉट नेसेसरी अँड इट इज टेकिंग अ लॉट ऑफ टाईम. आय डू दॅट. आणि माझं त्याच्यामुळे वाचन कमी होतं. देन समहाऊ आय मॅनेज थिंग्स. म्हणजे मला बऱ्याच गोष्टी करायच्या. सो हाऊ डू यू नॉट गेट डिस्ट्रॅक्टेड? पुन्हा तेच आलं की हाऊ टू कंट्रोल अवर माइंड. तेच तुम्हाला माइंड ट्रेनिंग करता यू हॅव टू प्रॅक्टिस मेडिटेशन, यू हॅव टू प्रॅक्टिस लव्हिंग काइंडनेस मेडिटेशन. आणि स्वतःला माइंडला पण तुम्हाला स्वतः सांगणं भरपूर गरजेचं आहे. इज इट युजफुल? हां, ऑब्वियसली. किंवा इवन तुम्ही डेली तुम्ही बसा की आज दिवसातून मी काय केलेलं आहे,
मी आज सगळ्यात जास्त लोकांचा वेळ मोबाईलवरती जातो आणि कशावरती जातो तर अननेसेसरी ते व्हिडिओज बघतात किंवा ते फेसबुक किंवा व्हॉट्सअप ते ग्रुप वगैरे त्याच्यामध्ये काही सेन्स नसतो. तुम्ही जस्ट इमॅजिन करा की त्याचं काय युजफुल आहे माझ्या लाईफ करता. काही ना काही डेव्हलपमेंट झालं पाहिजे ना त्याच्यामुळे. हां चला ठीक आहे की बाबा हॅपीनेस नाही वाढत पण इकॉनॉमिकल तरी ग्रोथ झाला पाहिजे ना, ते पण नाही आहे. तर कुठं ना कुठं ते आपल्याला बाइंडिंग्स ते होत आहे आणि कुठं ना कुठं मग ते आपण जखडत आहोत. तर त्याचं ते तुम्ही थोडं स्वतः त्याने कंटम्प्लेशन केलं पाहिजे, स्वतः तुम्ही विचार केला पाहिजे आणि तिथून कसं काय आपण निघू शकतो याच्यावरती सुद्धा तुम्ही आणि कंट्रोलिंग ठेवा की किती वेळाला तुम्हाला हे करायचं आहे. रात्रीला झोपताना त्याला बंद करून ठेवायचं आहे किंवा त्याला हे करून ठेवायचं आहे, दूर ठेवायचं आहे आणि 9च्या नंतरच मी ओपन करणार किंवा मी बोलणार. हे जे काही आहे ते तुम्हाला एक थोडंसं टाईम टेबल त्याचं ते बनवावं लागेल. कारण की इट्स टोटली न्यू डिव्हाइस आणि असं काय आहे की असं शास्त्रांमध्ये काही लिहिलेलं नाही याच्या बाऱ्यामध्ये की बाबा हे मोबाईल येणार आणि मोबाईलला तुम्हाला इतकं वापरावं लागेल, असं तसं गाड्यांचं हे राहणार ते राहणार, असं काही लिहिलेलं नाही आहे. तर ते आपल्याला स्वतः आपला एक थोडा एक टाईम मॅनेजमेंट किंवा ब्रेन मॅनेजमेंट जे तुम्ही बोलू शकता इट्स ऑल अप टू यू. म्हणजे शास्त्रात सांगितलं नाही पण मोहच आहे ना ॲक्च्युली कॅन बी फॉर एनिथिंग. काय की मनाचा एक स्वभाव असतो की तो काय करतो की मनाला कधी किंवा कुठल्याही मुलाला अशी एकही शाळा किंवा युनिव्हर्सिटी नाही आहे की जिथं वाईट शिकवलं जाते. आहे काय की ही आमची युनिव्हर्सिटी आहे, तुम्हाला शिवा शिकवला जाणार, तुम्हाला जे काही दंगे करायचं आहे ते शिकवलं जाणार, हे शिकवलं जाणार ते शिकवलं जाणार. आहे का? मग तरी आपल्याला तो गुण धर्म स्वभाव तो असतेच आतमध्ये. याचाच अर्थ ते की बाबा आपल्यामध्ये ते गुण आहेत ऑलरेडी, कोणी टाकलेले नाही आहेत पण आपलं ते जन्मोजन्मीचे ते संस्कार आपल्याकडे आहेत. पण आता वेळ आहे आपल्याकडे, चांगला वेळ आहे आणि जे काय आपलं आयुष्य आहे 70-80 भरपूर कमी असते, असंच निघून जाते. आपल्याला वाटते की भरपूर आहे, काहीच नाही आहे. 10 वर्ष निघतील, 20 वर्ष निघतील, 50 वर्ष निघतील, मग और इतका समय चलेगा. तर ते असं नाही व्हायला पाहिजे. तर कुठं ना कुठं आपल्याला कंट्रोलिंग ठेवणं आणि बुद्धिझमसुद्धा हा कंट्रोलिंग ठेवतो आणि कंट्रोलिंग करण्याकरताच आहे. एक जी फास्ट गतीने जी चालणारी जी गाडी आहे त्याला ब्रेक मारण्यासाठी जी ब्रेक सिस्टम आहे ह्या बुद्धिझम आहे की तुम्हाला मनाला संयमित ठेवायचं आहे. जे काही तुमची बॅड हॅबिट्स आहे त्याला कंट्रोलिंग ठेवायचं आहे. म्हणजे म्हणून आपण म्हणतो ना मध्यम मार्ग आहे. तर जे काही आहे थोडंसं पोलाईट वेने सॉफ्ट वेने करण्याचा प्रयत्न करा आणि एकदमच त्याच्यामध्ये आतमध्ये जाणं ते पण बरोबर नाही आहे. कारण की त्याचा मग तो माणूस ॲडिक्टेड होतो कुठल्याही गोष्टीचं, पैशाचं असो, मोबाईलचं असो, कम्प्युटरचं असो, टी व्हीचं असो, कसलंही तुम्ही बोला. आणि त्याच्याने आपल्याला आउटपुट काहीच नाही आहे. प्रॉब्लेम तो आहे. पण बेनिफिट काहीच नाही आपल्याला. तर ते तुम्हाला थोडंसं डिसाईड करावं लागेल. एव्हरीबडी हॅज टू इंट्रोस्पेक्ट. राईट. आणि काही कुणाला प्रश्न? जसं आपल्या फॅमिलीमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी लोक आहेत ना बुद्धिझम फॉलो करतात, म्हणजे बुद्धांची वंदना करतात. पण बऱ्याच लोकांना कळत नाही की एक्झॅक्टली बुद्धिझम काय आहे. तर कसं आहे की आम्ही वंदना घेतो पण त्याचा बऱ्याच वेळेला मिनिंग माहिती नसतो किंवा आपण बुद्धांना वंदना करतो पण एक्झॅक्टली बुद्धिझम काय आहे हा जो अवेअरनेस वाढवण्यासाठी किंवा एक्झॅक्टली टू अंडरस्टँड बुद्धिझम काय आहे, यंगस्टर्स आहेत किंवा एजेड लोक आहेत, तर म्हणजे कसं ते नॉलेज कसं गेन करायचं? हे बघा आता सगळं काही ना यूट्यूबवरती आहे, गुगलवरती सगळं काही आहे. पण हे कधी ब्राउजच नाही करत त्याला, तर त्यांनी स्वतःचं धर्माचं नॉलेज घेतलं पाहिजे. बेसिक नॉलेज तर असणं गरजेचं आहे ते. कारण की मी आहे तर मी जास्त लोकांकडे नाही जाऊ शकत, भिक्खू संघ जास्त लोकांकडे नाही जाऊ शकत. पण एक गुगल आहे किंवा काही असे काही ग्रुप्स वगैरे आहेत जे इंटरनेटवरती आहे. जस्ट आठवड्यातून 1 तास मला माझा धर्माकरता द्यायचा आहे, विषय संपला. 1 तास मला द्यायचा आहे. तुम्ही स्वतः स्टडी करू शकता. सेल्फ स्टडीने भरपूर काही तुम्हाला अचीव होऊ शकते. यूट्यूबवरती इतके सारे लेक्चर्स वगैरे चालू असतात आणि बेसिक इन्फॉर्मेशन आहे. आणि बेसिक इन्फॉर्मेशन प्रत्येक बुद्धिस्ट माणसाला राहणं गरजेचं आहे. मी सुद्धा त्यावेळेला आता 20 वर्ष झाले, मी 20-22 वर्ष झाले म्हणजे बुद्धिझमकडे माझं हे झालं. तर मी सुद्धा वाचणं वगैरे सगळं ते मी चालू केलं होतं.
आणि काय एक मी तुम्हाला सांगतो, ज्या माणसाला कल्ट असेल ना, जहाँ चाह होती है ना वहाँ 100 राह निकलती है, चाह नहीं है ना तो फिर बहुत बहाने निकलते हैं, बहुत एक्सक्यूजेज है. तर जसे आपले बुक्स आहेत किंवा विपासना केंद्र आहेत, तर अपार्ट फ्रॉम दॅट काही असे इन्स्टिट्यूशन्स आहेत का जिथे आपण जाऊन असं लेक्चर ऐकू शकतो? आता कसं तुमच्याशी आमचं बोलणं होतं वन्स इन अ वाईल, बट आर देअर एनी अदर इन्स्टिट्यूशन जिथे आपण जाऊ शकतो? आता मी मागच्या वर्षी 3 मंथचं सर्टिफिकेट कोर्स आम्ही लॉन्च केला होता. आता आणखी पुन्हा माझं प्लॅनिंग झालं, पण आता ते टीचर्स वगैरे आतापर्यंत मला मिळालेलं नाही आहे. त्यानंतर आता आम्ही काही क्लासेस वगैरे रन करत आहे, पण ते सध्या ऑनलाईन आहेत. मेडिटेशन क्लासेस, जातकावरती धम्मपद आहे ते, आणि आपलं ते संघकाया धम्मदेशना म्हणून एक चॅनल पण आहे. तर मोस्टली तिथं आम्ही अपलोड करत असतो, आणि लोकांमध्ये भरपूर त्याचं परिवर्तन पण आलेलं आहे. म्हणजे त्यांचं जे मेंटल ॲटिट्यूड होतं ते कुठं ना कुठं निगेटिव्ह आलं होतं, ते पॉझिटिव्ह झालेलं आहे. आणि काय बुद्धांचं एक शब्दसुद्धा ना तुम्हाला पीस देतो. तर त्यामुळे तुम्हाला विजडम पण मिळते, पीस पण मिळते जर तुम्ही त्याला हे केलं. आणि आजकाल तर भरपूर ऑनलाईन पण क्लासेस वगैरे स्टार्ट झालेले आहेत. जस्ट गुगल इट, गुगल केलं की सगळं गुगल तुमच्याकरता उगलतो जे तुम्हाला पाहिजे ते. बरोबर. ॲक्च्युली मी हे बुद्ध आणि ब्रह्मा बाय डॉक्टर आंबेडकर बुक वाचलं, मला खूप छान वाटलं. पण मला माझ्या मम्मी पप्पांसाठी पाहायचं होतं की जर असं काही, कारण की त्यांना ते वाचणं किंवा यूट्यूबवरती जाऊन ते आर नॉट टेक सॅव्ही, त्याच्यामुळे जर अशी कुठली इन्स्टिट्यूशन असेल म्हणून माझा मी माझा नंबर देऊन देतो. आता आमचे क्लासेस चालू आहेत, सो दे कॅन अटेंड, आणि भरपूर लोक अटेंड करत आहेत. तर झूम थ्रू असते, ऑनलाईन असते. तर आणि जर त्यांना वाटत असेल की रेकॉर्डेड सेशन ऐकायचे, सो दे की बरेच भरती आपल्याकडे येतात, बऱ्याच लोकांना माहीत नसतं की उपोषण म्हणजे काय. उपोषण केलं पाहिजे, उपोषण करा, आणि उपोषण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. आईबाबांना आपण जीव लावतो ते आपल्याला हे करतात, पण आपले निघून जातो तेव्हा असं खूप आठवणी येतात, तेव्हा कंट्रोल नाही होत आपल्याला असं. हां, म्हणून तर भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की जे दुःखाचे कारण सांगितले ना, त्या दुःखांच्या कारणापैकी हा पण एक कारण आहे की पिये ही विप्पयोग दुःख. म्हणजे जे प्रिय लोक असतात जेव्हा ते आपल्याला सोडून जातात तेव्हा आपल्याला दुःख होतो. अप्रिये ही संपयोग दुःख. म्हणजे अप्रिय जे लोक असतात ते सुद्धा आपल्या संपर्कामध्ये आले की तेव्हासुद्धा आपल्याला दुःख होते. आणि कुठं ना कुठं आपलं अटॅचमेंट राहतेच, आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं दुःख होणं ते स्वाभाविक आहे. पण भरपूर त्याच्यामध्ये राहून स्वतःला दुःखामध्ये ठेवणं हे बुद्धिस्ट कल्चर नाही आहे, ही बुद्धिस्ट परंपरा नाही आहे. ठीक आहे ना. बाय नॅचरली आलं असेल, ठीक आहे, तो भाव एक निर्माण झालेला आहे, कारण की दिस ऑल द मेंटल स्टेट, आणि त्या मेंटल स्टेटमधून सगळ्यांना ते जावं लागते. तर माझी पण स्वतःची आई वगैरे मरण पावली होती, तर मला पण ते एक शॉकेबल होतं. तर मला पण रडणार, स्वाभाविक आहे ते, कुणाचे आई वडील जाणार. पण मी एकदम त्याच्यामध्ये नाही राहिलो, बाबा मेली आता मला ते. हां, आणि काय की लेडीज लोकांना थोडं जास्त असते, कारण की तुमचे जे धातू असतात ते थोडेसे म्हणणार त्याला कमजोर, आणि जे पुरुष वगैरे असतात ते थोडेसे आणि काय म्हणणार त्याला त्यांचे धातू थोडे वेगळे असतात, आणि ते थोडेसे कठोर आणि हे पण असतात. पण जे लेडीज लोक वगैरे आहेत ते थोडे सॉफ्ट, पोलाईट, हे सगळे जो स्वभाव आहे, ममताचा जो स्वभाव आहे, करुणाचा आहे, तर ते तुमच्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त ते असते. काही इमोशनल झाला की टी व्हीवरती पण, पिक्चरमध्ये पण काय झालं की आम्हाला हसा येणार, पण तुम्ही रडू टाकता. ते तिचं स्क्रिप्टेड. अच्छा अच्छा, रिसेंटली. आई बाबा जाऊन येतात थोडी वर्ष, पण दुःख असतं, हां, पण तुम्हाला त्यातून मार्ग काढावाच लागतो. नक्की. आणि सगळ्यात बेटर वे हे आहे की जर त्यांची आठवण वगैरे येत असेल आणि तुम्हाला असं इतके प्रिय असतील, तर त्यांच्या नावाने काही ना काही चांगलं डोनेशन्स किंवा काही आपल्याला करायला ते आपल्या बुद्धिस्ट कल्चरमध्ये ते सांगण्यात आलेलं आहे. आपण ते आपल्याला काय देऊन गेले ॲक्च्युली याचा विचार. आणि भगवान बुद्धांनीच सांगितलंय त्यांच्या अनेक गोष्टींमधून की जन्म आणि मृत्यू हे सगळं
इनएव्हिटेबिलिटी आहे त्याच्यात, आपण काहीच करू शकत नाही. एक व्यक्ती जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस एक मृत्यू पावणार. दिवस मरणारच. त्याच्यामुळे दुःख करून राहण्यापेक्षा मला जर शक्य होत असेल ना तर धम्मपदा म्हणून एक पुस्तक आहे, विच इज वन ऑफ माय फेवरेट बुक. तर तुम्ही त्याचं थोडं प्रॅक्टिस वगैरे किंवा त्याचं वाचणं. ऑनलाईन पण आहे, हो मराठी पण लिंक्स आहेत. हो. आणि अनायलेशन ऑफ कास्ट वाचते, ते सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. हो हो हो. आणि